लोणीगंज पेरणे जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रदीप वसंतराव कंद यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयामध्ये दाखल केलाय। 15 वर्षांची सेवा, लोकविश्वासाचा ठेवा अशी जनमानसांवर भावनिक साथ घालत प्रदीप कंद यांचा अनेक दिवसांपासून गटामध्ये जोरदार प्रचार सुरू होता। गेल्या 15 वर्षांपासून आतापर्यंत परिसरामध्ये केलेल्या जनसेवेमुळेच मला पक्षाने उमेदवारी दिली असून जनता नक्कीच मला मतपेटीद्वारे भरभरून आशीर्वाद देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू आहे, तर या ठिकाणी आज पाहतोय आपण अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे। लोणीगंज पेरणे जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी प्रदीप वसंतराव कंद या ठिकाणी आत्ताच त्यांनी अर्ज दाखल केला, तर काय सांगाल भाऊ, कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे? निवडणूक बऱ्याच दिवसांनी लागलेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यापर्यंत अजून पोहोचलेल्या नाही। अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रयत्न झाला असेल पण तो अजून पूर्ण नाही झाला। तर जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून या जिल्हा परिषदच्या ज्या योजना आहेत, माझ्या शेतकरी वर्ग, युवक वर्गाचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्या जबाबदारीतून आज मी ती जबाबदारी घ्यायला तयार आहे। म्हणून मी आज ते निवडणुकीचा फॉर्म मी आज प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली, तुम्हाला अपेक्षित होतं का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडं आपण अजितदादांकडं मागणी केलेली आहे, आमदार माऊलीआबा कटक्यांकडं। तर उमेदवारी भरायचे आदेश दिलेत त्यांनी। AB फॉर्म साधारणतः उद्यापर्यंत मिळून जाईल। काय सांगाल एकंदर कशा पद्धतीने तुम्ही चिन्ह नसताना एकंदर आत्तापर्यंत प्रचार केला, इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने मतदानाला सामोरे जाणार? लोकांना मतदान करायचं आहे तर त्याला चिन्ह असावं लागतं आणि कोणत्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी भरताय, जिल्हा परिषद कुणाच्या हातात सुरक्षित आहे पुण्याची, आजपर्यंत कुणी त्याला जपली आणि पुढं देशाच्या लेवलला पातळीवर नेली, त्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद ताब्यात असणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून जनतेने सांगितलं की सर्वांनी अजितदादा पवार यांची पक्षाची उमेदवारी घ्यावी। पण माझं दुसऱ्या बाजूने असं म्हणणं आहे की चिन्ह हे शेवटला आलं आहे, पण तुम्हाला समाजामध्ये जावं, लोकांमध्ये जाऊन, समाजामध्ये जाऊन आपण जबाबदारी घेऊ शकतो का जिल्हा परिषदच्या? आपण त्या ठिकाणी सक्षम आहोत का? स्वतःच्या नावावर आणि स्वतःच्या चेहऱ्यावर आपण मतं मिळवली पाहिजे। आपल्या योजनातून, आपल्या संकल्पनेतून, आपल्या कार्यक्षमतेतून आपण निवडणुकीला उभं राहायला पाहिजे। मग शेवटी पक्ष मागं उभा राहतो, तो आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजितदादा माऊलीआबा कटके मागं उभा आहे। गेली 15 वर्ष झालं तुम्ही या गटामधूनचं काम करताय। 15 वर्षाची सेवा, लोकविश्वासाचा ठेवा, ही तुमची टॅगलाईन खूप जरा चर्चेत, काय सांगाल त्याबद्दल? नाही, खरं तर ह्या गोष्टी म्हणजे माझ्या दृष्टीने भावनिक आहेत, कारण प्रत्यक्षात तो दिवस आज आला आहे। काम करतो आहे, बरेच दिवस काम केलं आहे, कुठेही कमी पडलो नाही, प्रयत्न केला आहे प्रत्येकाची अडीअडचणी सोडवण्याचा। निश्चितच सगळ्या ठिकाणी यश आलेलं नाही, पण यश आलेलं आहे, प्रयत्न मी कायम केलेले आहेत आणि आज मी सर्व स्तरावर काम केलेलं आहे। तर आता अशी माझी भावना आहे की आता बाबा मला आता एकदा आशीर्वाद तुम्ही द्यावा। मला एकदा 15 वर्ष मी तुमची प्रामाणिक सेवा केलेली आहे, त्याकडे बघून मला तुम्ही निवडून द्यावं, बहुमताने सभागृहात पाठवावं, ही माझी त्याच्यामागची भावना आहे। तर लोणीगंज गावामधून या ठिकाणी लोचन शिवले यांनी या ठिकाणी आत्ताच उमेदवारी अर्ज दाखल केला, काय सांगाल आतापर्यंत एकंदरीत तुम्ही कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाता? नमस्कार, मी लोचन विजय शिवले। मी आत्ताच लोणीगंज गणामधून पंचायत समितीचा अर्ज दाखल केलेला आहे। खऱ्या अर्थाने खूप वर्षांनी ही निवडणूक लागलेली आहे आणि त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषद लेवलची जी काही कामं असतात ती कामं पंचायती समितीच्या माध्यमातून पाठपुरवठा करून कशा पद्धतीने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम या मतदारसंघामध्ये करता येईल, हा खऱ्या अर्थाने मानस आहे आणि तोच पूर्ण करण्याचा आत्तापर्यंत पक्षी असेल किंवा गावची मी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या पुण्यभूमीची मी म्हणजे सून आहे, कन्या आहे आणि त्या ठिकाणचं सरपंच पण देखील मी भूषवलेला आहे। त्याने आजूबाजूचा परिसर हा आपल्या जवळचा रोजच्या येण्या जाण्याचा असल्यामुळे त्यातील ज्या काही समस्या आहे त्या नक्कीच ज्ञात आहे। त्यामुळे त्या समस्या सोडवण्यासाठी जे काही सर्वतोपरी प्रयत्न करता येतील ते नक्कीच माझ्या माध्यमातून व्हावेत आणि ते मी करण्यासाठी नक्कीच कटिबद्ध आहे। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या भागामध्ये काम करताय, काय वाटतं तुम्हाला या भागातला सर्वात तुम्हाला महत्त्वाचा कुठला जटिल परिस्थिती जो तुमच्या माध्यमातून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात? खऱ्या अर्थाने
2010च्या दरम्यान मी राजकारणाला सुरुवात केली. गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून बिनविरोध सरपंच मला त्या ठिकाणी केली आणि त्यानंतर आत्तापर्यंत सतत वेगवेगळ्या माध्यमातून मग पक्षाची अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी असेल त्या माध्यमातून मी नेहमीच काम केले. त्याचबद्दल आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय माऊलीआबा कटके असतील किंवा आदरणीय अशोकबापू पवार असतील, सगळेच आत्तापर्यंत जे म्हणजे जिल्हा खासदार, आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने खूप आम्ही पक्षीय लेवलवर काम केलेलं आहे आणि निष्ठा खूप मी जाणलेले आहे. कारण सुरुवातीपासून अगदी जेव्हापासून वोटिंगचा अधिकार आला आहे तेव्हापासून घड्याळ सोडून नक्कीच कोणाला कधीच मतदान केलेले नाही आहे. ती निष्ठा खऱ्या अर्थाने पक्षाने जाणली आणि आदरणीय माऊलीआबा कटके असेल किंवा सुभाषाप्पा जगताप असेल यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि इतक्या दिवसाच्या कामानंतर त्यांनी आज खऱ्या अर्थाने तुळापूरसारख्या छोट्या गावाला पहिल्यांदा आत्तापर्यंत कधी संधी मिळाली नव्हती, पहिल्यांदा आमच्या गावाला त्या ठिकाणी संधी मिळाली आहे. त्यामुळे नक्कीच लोकांना विश्वास याआधी देखील कामाच्या माध्यमातून म्हणजे एक माझा चेहरा असेल किंवा माझ्या कामाची पद्धत लोकांना माहिती आहे आणि आता कुठेतरी एक प्रतिनिधित्व म्हणून मी पुढे येणार आहे. तर नक्कीच जनता त्या ठिकाणी साथ देईल असं मला वाटतं. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.